नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे थोडक्यात आपल्याला सांगते। उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त भागाच्या परिसराच्या दौऱ्यावरती आहेत आणि शेतकऱ्यांना किंवा अतिवृष्टीमुळे बाधित लोकांना जी वेळेत मदत मिळू शकत नाहीये त्या मुद्द्यावरनं त्यांनी सरकारवरती कशी टीका केली याची सविस्तर बातमी आपल्याला बघायची आहे। एक मोठी बातमी पुण्यातनं आहे। पुण्यातल्या एका IT इंजिनियरला एका मांत्रिकानं 14 कोटींचा गंडा घातलाय। हा गंडा कसा घातला गेला, हा IT इंजिनियर नेमका कसा फसला, हे आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे। शरद पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांच्या पक्षाची युतीबाबतची भूमिका जाहीर केली आहे। भाजप वगळता एव्हरीबडी इज वेलकम युतीसाठी अशी काहीशी भूमिका पवारांची आणि स्थानिक पातळीवरती निर्णय घ्या असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। जुन्नर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून ज्याची सर्वाधिक दहशत होती त्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आल्याचा दावा केला जातोय। हे ऑपरेशन बिबट्या नेमकं कसं यशस्वी करण्यात आलं याची सविस्तर बातमी बुलेटिनमध्ये आपल्याला पाहायची आहे। आणि विश्वविजेता महिला संघ क्रिकेटचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुलींचं कसं कौतुक केलं, कसं स्वागत केलं, कसा संवाद साधला याची बातमी बघूया। तर संध्याकाळी 7 वाजता माझ्यासोबत थेट न्यूज रूममधनं महाराष्ट्र देशा बुलेटिन पाहायला विसरू नका।